नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। एक अतिशय महत्वाची नोटीस महाराष्ट्र सीईटी सेलनं पब्लिश केलेली आहे। नोटीस नंबर 18 ही 16 तारखेला म्हणजे आजच पब्लिश झालेली नोटीस आहे। तर नोटीसचा विषय आहे की एक्सटेंशन ऑफ लास्ट डेट ऑफ जॉइनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस डिटेंशन फॉर बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीएससी नर्सिंग अँड अदर कोर्सेस कॅप राउंड 1 स्टेट कोटा 85% स्टेट कोटा। आता याच्यामध्ये कालच एक व्हिडिओ आपण पोस्ट केलेला होता AA-CCCच्या संदर्भाने की AA-CCC ने जॉइनिंग साठी मुलांना वेळ वाढवून दिलेली आहे। 21 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी वेळ एक्सटेंड केलेली होती। त्या नोटीसचा रेफरन्स घेऊन आणि काही मुलांची जे काही मेल सीईटी सेलला मिळालेले असतील त्याचा रेफरन्स घेऊन स्टेट सीईटी सेलनं एक नोटिफिकेशन मुलांसाठी पालकांसाठी जाहीर केलेलं आहे। ते नोटिफिकेशन तुम्हाला मी एक्सप्लेन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवणार आहे। नोटिफिकेशन काय एकदा मी इंग्लिशमध्ये जे आहे ते एकदा वाचून दाखवतो आणि मग नंतर त्याला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो। इन द व्ह्यू ऑफ नोटीस पब्लिश बाय AA-CCC न्यू दिल्ली and representation received from the candidate by email to state CET cell regarding extension of joining date of CAP round 1 of BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BASLP, BSc nursing, the last date of joining and filling status detention form of CAP round 1 state counseling is extended up to 19th Feb 2022 up to 6 p.m. Candidate and college should take note of the same. No further extension for joining and filling status detention will be given to the candidate. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी AA-CCC ने जे ऑल इंडिया गव्हर्नमेंट डीम युनिव्हर्सिटी आयडेट कॉलेजला ज्या मुलांनी अर्ज केलेला होता, ज्यांना ऑलरेडी ऍडमिशन्स मिळालेले आहेत आणि ज्याची ऍडमिशन घेण्याची डेट पूर्वी संपलेली होती, पण त्यांना 21 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। त्याच नोटीसचा रेफरन्स घेऊन स्टेट सीईटी सेलने सुद्धा महाराष्ट्रातील मुलांसाठी जे काही मेल आलेले होते आणि जे काही ऑल इंडियानी AA-CCC ने एक्सटेन्शन दिलेलं आहे मुलांना जॉइनिंगसाठी, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सीईटी सेलने सुद्धा महाराष्ट्रातील मुलांसाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे 19 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत। म्हणजे असे मुलं की ज्यांना बीएचएमएस भेटलं, बीएससी नर्सिंग भेटलं किंवा बीएमएस भेटलं परंतु त्यांनी जॉईन केलं नाही कुठल्याही कारणास्तव किंवा ते जाऊ शकले नसतील, अशा मुलांना आता ही एक मोठी संधी आहे की जे 19 तारखेच्या सायंकाळपर्यंत जे येतं संबंधित कॉलेजला जाऊन रिसर डीडी देऊन डॉक्युमेंट देऊन ऍडमिशन घेऊ शकतात। आता याच्यामध्ये आज लास्ट डेट होती, आज 16 तारीख आहे, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत लास्ट डेट होती। मीच स्वतः 1-2 फोन घेतले थोड्या वेळापूर्वी की जे मुलं कॉलेजला त्यांना माहितीच झालं नाही की राऊंड लागलंय आणि ऍडमिशन घ्यायचं होतं आणि सायंकाळी 1-2 पालकांचे मला फोन आले की सर असं नर्सिंगला ऍडमिशन मिळालं होतं पण मुलाला माहितच नाही झालं, आता काय उपाय आहे का? तर त्यावेळेस नोटीस मी पाहिलेली नव्हती। त्यांना म्हटलं सर काय ऑप्शन असेल तर कॉलेजशी बोलून बघा, परंतु ऑफिशियली नोटीस जेव्हा आता पब्लिश झाली आहे तर अशा केसमध्ये असे जे पालक असतील ते जे पालक होते त्यांना तुम्ही फोन करून कळवलं, परंतु असे अनेक पालक असू शकतात महाराष्ट्रातले की ज्यांना राऊंड जाहीर झालेलंच माहीत नव्हतं, ऍडमिशन घेण्याबद्दलही कल्पना नव्हती। असे पालक आता 19 तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन त्या कॉलेजचा जो काय डीडी असेल तो रिसर डीडी देऊन डॉक्युमेंट देऊन ऍडमिशन घेऊ शकतात। बऱ्याच वेळेस असे काही कॉलेजेस आहेत जे की बीएचएमएसशी निगडीत आहेत, बीएससी नर्सिंग आहे, फिजिओथेरपी आहे, ते कॉलेज काही केसमध्ये चेक सुद्धा ऍक्सेप्ट करतात। जरी तुम्हाला वाटत असेल की बाबा पुढे जायचं, भेटतं वरती बीएमएसची इच्छा आहे, भेटेल की नाही भेटेल डाऊटफुल आहे, परंतु आपल्याला राऊंडमध्ये राहायचंय, तर अशा केसमध्ये आपण संबंधित कॉलेजशी बोला आणि ऍडमिशन घ्या। भलेही कॉलेज दूर मिळालेलं असेल, काही असेल, तिकडे जाऊन एक ट्रिप करून या। फॉर एक्झाम्पल आता औरंगाबादचे पालक आहे, कोल्हापूरचं कॉलेज मिळालंय उदाहरणार्थ सांगतो, जाऊन या, ऍडमिशन घ्या, देवीचं दर्शन करून या, पर्याय काय नाहीये। कारण याच्यातून एक
कुणासाठी आहे की ज्यांना वाटतंय की नाही आपण रिजनेबली मास आहेत, फ्युचरमध्ये उद्या भविष्यात आपल्याला राऊंडमध्ये राहिलं तर कुठेतरी काहीतरी संधी उपलब्ध होऊ शकेल, अशा केसमध्ये आपण ऍडमिशन घेतलं पाहिजे. किंवा नाही आपल्याला बीएमएस मिळालं, बीएचएमएस सुद्धा आपल्याला चालेल, अशी जर मानसिकता असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे. अर्थात ज्या मुलांना पक्क डोक्यात आहे की आपल्याला बीएमएसच करायचंय, किंवा काही मुलं आहेत ज्यांना एमबीबीएसच करायचं आहे समजा भविष्यात, आणि बीडीएसचे कॉलेज टाकलेले आहेत पण बीडीएसला रिपोर्टिंग करून ठेवलेलं नाहीये समजा, किंवा मिळालंच नव्हतं पहिल्या राऊंडला, आणि जेव्हा आता पुढे मिळेल तर ते घेऊन ठेवा. कॉलेज घेऊन ठेवलेलं केव्हाही सोयीचं आहे. तर त्याच धर्तीवर आता 19 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील अशी मुलं की ज्यांना नर्सिंग भेटलेलं आहे, फिजिओथेरपी भेटलेलं आहे, बीएचएमएस भेटलेलं आहे, ज्यांनी अजूनही ऍडमिशन घेतलं नव्हतं, तर त्या केसमध्ये ते ऍडमिशन घेऊन ठेवू शकतात. भले आपल्याला कॉलेज लांब मिळालेलं असेल, दूर असेल, पण ऍडमिशन घेऊन ठेवा. जर आपल्याला समजा रिपीट करायचं ठरलेलं आहे आपलं, आणि मग स्कोअर पण कमी आहे आणि आपलं टार्गेट बीएमएसचा असेल समजा, त्या केसमध्ये उगीच जागा अडवून ठेवू नका. म्हणजे तुमचं ठरलंय, फिक्स आहे, क्लास लावलेत, अभ्यास चालू केलेला आहे, आणि मग बीएचएमएस भेटलं होतं किंवा नर्सिंगला ऍडमिशन भेटलं होतं, पण ते घ्यायचंच नाही आणि बीएमएस मिळणार नाही, अशा केसमध्ये उगीच त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेऊ नका मग. कारण मग ती जागा पुढच्या राऊंडमध्ये कुणाला तरी मिळणार आहे, ज्याला इच्छा आहे, जो ऑलरेडी रिपीटर आहे, ज्यांना आता रिपीट करायची इच्छा नाही आहे, बीएचएमएस पण मिळालं चालेल. तर अशा केसमध्ये अननेसेसरी जागा एंगेज करून ठेवू नका. तुम्हाला जायचंय तर घ्या. अशा केसमध्ये समजा एखाद्याला 320 आहे, शेवटी का होईना बीएमएस मिळू शकतं, मग आता बीएचएमएस मिळालेलं आहे, घेऊन ठेवा. शेवटी कुठेतरी संधी मिळू शकते, म्हणून तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये आहात म्हणून हा प्रयोग करायचा. अदरवाईज 250 मार्क्स आहेत समजा एखाद्याला आणि बीएमएस करायचंय, त्याने रिपीट करावं किंवा त्याने दुसऱ्या स्टेटचा रस्ता धरावा, हेच एक पर्याय आहे. तर ही एक महत्वाची नोटीस होती जी लास्ट डेट ऑफ जॉईनिंगच्या संदर्भाने सीईटी सेलने जाहीर केलेली होती. ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, नर्सिंग किंवा इतर जे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला ऍडमिशन मिळालेलं असेल तर आता आपण 19 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता. हा एक महत्वाचा विषय जो आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. बरेचसे पालक जे वारंवार विचारतायत की आता पुढचा राऊंड कधी होणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला काही करायचंय का, फॉर्म भरायचंय का, कॉलेज टाकायचंय का, तर 85% कोट्यामध्ये तो एमबीबीएस बीडीएसचा असेल किंवा बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, नर्सिंगचा असेल, एकदाच कॉलेज टाकता येतात, परत कॉलेज टाकता येत नाहीत. कोणत्याही विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये एडिट करता येत नाही, ऑप्शन खालीवर करता येत नाही. एक ऍडिशनल माहिती मी पालकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय, कारण खूप पालक आहेत ज्यांचे फोन आहेत की बाबा आता परत कॉलेज टाकायचे का, सेकंड राऊंड कधी लागणार आहे, मग आम्ही कधी कॉलेज एडिट करू शकतो का, सिक्वेन्स बदलू शकतो का, किंवा भरपूर अजूनही काही विषय आहेत, किंवा मॉपअप राऊंडसाठी आम्हाला काही करता येईल का. कृपया लक्षात घ्या, मॉपअप राऊंड हे फक्त नाव आहे. मॉपअप राऊंड सुद्धा सिलेक्शन राऊंडच असतो, त्याच्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये. ऑलरेडी जे 85% कोट्यामध्ये आपण आहोत ते एमबीबीएस, बीडीएसचा राऊंड असेल किंवा बीएमएस, बीएचएमएसचा राऊंड असेल, तुम्हाला काही करायचं नाहीये. त्यासाठी जे काय करायचं ते ऑलरेडी तुम्ही पहिल्या राऊंडच्या पूर्वीच केलंय, म्हणजे प्रेफरन्स फॉर्म भरलाय. आता त्याच प्रेफरन्स फॉर्मच्या आधारे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन मिळालेलं असेल तर तुम्ही घेतलंय, नसेल मिळालं तर तुम्ही वेटिंगमध्ये आहात. सेकंड राऊंड लागेल, सेकंड राऊंडमध्ये मिळालं तर घेऊन ठेवा. मॉपअप राऊंडसाठी तुम्ही वेट करू शकता. मॉपअप राऊंडला पण तुमचं कॉलेज अपग्रेड होऊ शकतं, आणि मग जर तुम्हाला मॉपअप राऊंडला ऍडमिशन मिळालं अपग्रेड होऊन तर तुम्ही घ्या. मॉपअप राऊंड नंतर मात्र तुम्हाला तुमचं कॉलेज चेंज होत नाही. जर फक्त पुढचा चौथा म्हणजे सेकंड मॉपअप जर झाला तरच बदलेल, अदरवाईज थर्ड राऊंड नंतर म्हणजे मॉपअप राऊंड नंतर मोस्टली कॉलेजमध्ये अपग्रेडेशन होत नाही, जे की नॉर्मली पहिल्या राऊंड नंतर होतं किंवा सेकंड राऊंड नंतर होतं. अजून एक पालकांचा प्रश्न आहे जो मी इथं कव्हर करतो. बरेच पालक आहेत ज्यांनी ऑलरेडी पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेतले आणि पुढच्या राऊंडसाठी ते गेलेत, तर त्यांनी मला विचारलेलं अपग्रेडेशन फॉर्म भरून द्यायचा आहे का, तर असा कुठलाही फॉर्म भरायचा नाहीये. आपण राऊंडमध्ये आहोत, आपण फक्त ऍडमिशन फॉर्म
ऍडमिशन घेतलंय रितसर डीडी आणि डॉक्युमेंट देऊन, तर तुम्ही बाय डिफॉल्ट राऊंडमध्ये आहात. तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा नाही, कुठलाही अपग्रेडेशन फॉर्म कॉलेजमध्ये भेटत नाही, कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट करून तुम्हाला तसला फॉर्म भरायचा नाहीये. फक्त वेट करायचा आहे सेकंड राऊंडचा. जसाही सेकंड राऊंड लागेल, मेरिटनुसार जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुमचं कॉलेज आपोआप अपग्रेड होईल. मग तुम्ही पहिल्या कॉलेज जाऊन डॉक्युमेंट्स विड्रॉ करा, डीडी घ्या 1,500 रुपये भरून, आणि मग तो डीडी कॅन्सल करून नवीन डीडी काढून नवीन कॉलेजला द्या. त्याच पद्धतीनं मॉपअप राऊंड पण आहे. मॉपअप राऊंडच्या संदर्भात पालकांमध्ये खूप कन्फ्युजन आहे. पालकांना वाटतं मॉपअप राऊंड म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. वेगळं वगैरे काही नाही आहे. मॉपअप राऊंडमध्ये खूप साऱ्या मुलांना ऍडमिशन मिळतं, कारण बऱ्यापैकी एमबीबीएसला जाणारे एमबीबीएसला गेलेले असतात. ज्यांना रिपीट करायचं त्यांनी रिपीट करायचा डिसिजन घेतलेला असतो, आणि बऱ्यापैकी सीट्स सेट होतात. म्हणून बऱ्यापैकी मुलांना मॉपअप राऊंडमध्ये फायनली ऍडमिशन मिळतात. कमी स्कोरवाले पण मुलं तिथं लागतात. कमी स्कोर म्हणजे रिजनेबली कमी स्कोर, म्हणजे फॉर एक्झाम्पल 325चा बीएमएसला लागलाय, आता 4-5 कॉलेज वाढले तर 320चाही लागू शकेल, असं मला म्हणायचं आहे. अगदी 250 वाल्याला बीएमएसला ऍडमिशन नाही मिळणार, किंवा अगदी 250 वाला बीडीएसला लागणार असं नाहीये. फक्त मॉपअप राऊंडमध्ये म्हणजे तिसरा राऊंड आहे ऍक्च्युली, सिलेक्शनचा तिसरा राऊंड, सिलेक्शन राऊंडच आहे हा मॉपअप राऊंड. तर या राऊंडमध्ये बऱ्यापैकी मुलांची ऍडमिशन फायनली होतात, आणि मग त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा स्पॉट ऍडमिशनचा राऊंड असतो, आणि गव्हर्नमेंटच्या जर सीट्स राहिल्या काही कारणास्तव, नॉन रिपोर्टिंग सीट्स असतील किंवा काही असेल त्या कारणास्तव, त्यासाठी मॉपअप राऊंड 2 होईल. मागच्या वर्षी मॉपअप राऊंड 2 झाला होता, त्यामुळे बीएमएसच्या संदर्भाने सांगतोय. तर त्या केसमध्ये प्रायव्हेट कॉलेजचा पण मॉपअप राऊंड 2 झाला होता, आणि त्यामध्ये बऱ्याच मुलांना नशिबाने ऍडमिशन्स मिळाले, आणि त्यानंतर स्पॉट ऍडमिशनचा राऊंड झाला. पण गव्हर्नमेंट कॉलेजच्या जर सीट्स रिक्त राहिल्या तिसरा राऊंड नंतर, म्हणजे मॉपअप राऊंड नंतर, तर त्यासाठी स्पॉट ऍडमिशन नसतो. त्यासाठी पुन्हा एक मॉपअप राऊंड कंडक्ट केला जातो, आणि मग त्या केसमध्ये स्टेटचे जे काही प्रायव्हेट कॉलेज त्यांचा एक मॉपअप राऊंड होईल. आणि यामुळे बऱ्यापैकी मुलांचे ऍडमिशन्स राऊंडमधून होतात, आणि राऊंडमधून जर झाले तर त्याला कॅटेगरीच्या सगळ्या फॅसिलिटी सुविधा लागू असतात, जे की मागच्या वर्षी घडलेला विषय आहे. कारण मागच्या वर्षी 4था राऊंड झाला होता, म्हणजे 3rd राऊंड झाला मॉपअप, आणि त्याच्यानंतर 2nd मॉपअप झाला, म्हणजे 4था राऊंड झाला. त्यामध्ये बऱ्याच मुलांना ऍडमिशन्स मिळाले होते. सो राऊंडच्या संदर्भाने कुठलंही कन्फ्युजन डोक्यात ठेवू नका. जे 85% मधले मुलं आहेत ते एमबीबीएस बीडीएसच्या राऊंडमध्ये असतील किंवा बीएमएस बीएचएमएसच्या राऊंडमध्ये असतील, तर एकदा तुम्ही आता कॉलेज टाकलेले आहेत, पुन्हा कॉलेज टाकायचं काही ऑप्शन नाहीये. फक्त एक्सेप्ट सिंधुदुर्ग जे ऍड करता आलं कालपर्यंत मुलांना, ते सोडून पुढचे राऊंड रेग्युलर होतील. तुम्हाला ऍडमिशन मिळालं असेल तर तुम्ही घेतलंय, नसेल मिळालं तर वेट करा. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या राऊंडमध्ये टप्प्याटप्प्याने जसे राऊंड होतील तसे तुमचे ऍडमिशन्स फायनल होतील. जे रिजनेबली स्कोर आहे ज्यांच्याकडं, त्या मुलांच्या संदर्भाने हा विषय आहे. आणि ज्यांचा स्कोर कमी असेल आणि ज्यांना खालचे ऑप्शन टाकलेले असतील तर त्यांनाही बीएचएमएस म्हणा, बीएससी नर्सिंग म्हणा, फिजिओथेरपी म्हणा, त्यामध्ये ऍडमिशन मिळते. सो हे महत्वाचा अपडेट होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. सो आता बीएमएसचा राऊंड जो आहे, एमबीबीएसचा राऊंड लागल्यानंतर लागेल, हे पण मी तुम्हाला इथेच क्लिअर करतो. कारण आता ऑलरेडी जाहीर झालंय एमबीबीएस बीडीएसचे राऊंड जे आहे तर ऑल इंडियाचा राऊंड झाल्यानंतर, रिस्पेक्टिव्ह राऊंड झाल्यानंतर जाहीर होतील. त्याच धर्तीवर बीएमएसचे राऊंड सुद्धा महाराष्ट्राचा 85% एमबीबीएस बीडीएसचे राऊंड झाल्यानंतर जाहीर होतील. सो बीएमएसचे राऊंड जे आहेत आता मोस्ट प्रोबॅबली पुढच्याच महिन्यात होतील, असं आपण क्लिअरली इथं म्हणू शकतो. बघूयात शेड्यूल काय येईल भविष्यामध्ये त्याप्रमाणे. ठीक आहे. तर हे महत्वाचा अपडेट जो होता तो आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता, म्हणून हा एक महत्वाचा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि इतर गरजू मुलांना शेअर करा, आणि कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परत बघा. काही गोष्टी कळाल्या नाही तर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. सो या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.